मी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला रामराम करून आदरणीय उपसभापती नीलमताई गोरे, आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि ह्या बीड जिल्ह्याचे आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख सचिन भाई मुळूक आणि अनिलदादा जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी बाळासाहेबाची शिवसेना यामध्ये विचार केलेला आहे जाण्याचा आणि ते लवकरच होईल. महिला आयोगाच्या सदस्य आहात, त्या सदस्य पदावर तुम्ही राहणार आहात का राजीनामा देणार आहात? नाही, मी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य पदावर कायम माझं कार्यकाळ संपेपर्यंत मी राहणार आहे. सुषमा अंधारे यांच्यावर तुम्ही गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले, कशा पद्धतीचे आरोप आहेत आणि कशा पद्धतीने इंटरफिअर जे आहेत ते सुषमा अंधारे या ठिकाणी? सुषमा अंधारे ही बाई ही सुपारीबाज बाई आहे, जेणेकरून की सुपाऱ्या घेऊन ही पक्षाला संपवायचं काम करत आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर अगदी मराठवाड्यामध्ये तिने अंधार केलेला आहे. तर तिला सुषमाबाई म्हणण्यापेक्षा अंधारबाई म्हणलं तरी चालेल, अंधार सेना. मात्र याआधी सुषमा अंधारेचं खूप कौतुक तुम्ही करत होता, स्वागतही मोठ्या प्रमाणात तुम्ही केलं. मग आता अचानक असं काय? मी एकदाही ज्या बाईने हिंदुत्व स्वीकारलं नाही, जी बाई देवी देवतावर बोलायची, त्या बाईचं मी कधी स्वागतही केलं नाही आणि तिला मी कधी स्वीकारलेलंही नाही. कोणाची सुपारी घेऊन त्या शिवसेना संपवतात? सुपारी कोणाची सांगायची? तुम्हाला सगळं माहिती आहे ना बीड जिल्ह्यामध्ये काय कारभार चाललेला आहे. अनेक असे लोक आहेत, अनेक असे पदाधिकारी आहेत जे तिला कंटाळून दुसऱ्या माझ्या बाजूलाच अनिलदादा असतील, या ठिकाणी बरेच असले आणखीन पदाधिकारी आहेत ते इथं उपस्थित नाही आहेत. ते बरेच लोक शिंदे साहेबाकडे आलेले तिच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून. पदासाठी पैसे देखील घेण्याचा तुम्ही गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे, त्याचे काय तपशील तुमच्याकडे आहेत, कशा पद्धतीने? हे बघा, मी जेव्हा जिल्हा संघटक म्हणून काम करायची, ज्या परिवारात मी काम करायची, त्या परिवारातल्या मला काही ना काही गोष्टी कानावर जरी पडत असतील, कारण की चर्चा असायच्या की त्यांनी 30 लाखाची म्हणजे अनेक मोठ्या मोठ्या रकमा आहेत त्याच्या मागण्या केलेल्या आहेत आणि त्या जर नाही दिल्या तर आता 6 महिन्याला जिल्हा प्रमुख बाप्पासाहेब जाधवपासून त्यांनी धोंडू पाटलापासून आता आणि किती नाव अनिलदादापासून आणि किती कार्यकर्ते आहेत, भरपूर असे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांना देशोधडीला लावलेलं आहे. त्यांचं राजकीय करिअर त्यांनी म्हणजे संपवलेलं आहे. हे तुम्ही सगळ्यांनी अख्खा महाराष्ट्र बघतोय, मराठवाडा बघतोय, बीड जिल्हा बघतोय. मग ज्यावेळेस ते पैशाची मागणी करत होत्या त्यावेळेस तुम्ही उद्धव ठाकरे यांना का नाही कळवलं किंवा तक्रार मात्र? नाही, वारंवार वरिष्ठाकडे तक्रार केलेली आहे. त्या बाईचा हस्तक्षेप संघटनेमध्ये नको आहे आम्हाला. ती बाई जरी उपनेता असेल, अंधारेबाई जरी उपनेता असेल, ठीक आहे, आम्ही तिचा आदर करू, त्यांचा सन्मान करू, त्यांचा सत्कार करू, मेळावा असेल तर मेळाव्याला बोलू, पण संघटनेमध्ये जे ते इंटरफेअर करतात ते योग्य नाही आहे. कारण की त्यांचं कामच आहे, कारण की पहिल्यापासून त्यांचं नाव आम्ही ऐकून घेतो. कारण मला वाटते 200-300 रुपयामध्ये किंवा 700-800 रुपयामध्ये ते भाषण करायच्या ह्यापासून आम्ही त्यांचा कार्यकाळ बघितलेला आहे. आणि जेव्हा त्यांनी प्रवेश केला उद्धव साहेबांकडे, त्यावेळेस त्या म्हणले की बीड जिल्ह्याची आहे. मला तर मोठा धक्काच बसला, ती बीड जिल्ह्याची आहे. त्याला कधी आम्ही बीड जिल्ह्यात पाहिलंच नाही. मला स्टेजवर नाही तुम्ही बीड जिल्ह्याला विचारा, कधी सुषमा अंधारे बीड जिल्ह्यात आल्या, कधी एखाद्या महिलाचा प्रश्न सोडला, कधी एखाद्या महिलांवर मोर्चे काढले, आंदोलनं केले, संघटनात्मक बांधणी केली. तुम्ही म्हणता बीड जिल्हा माझं गाव आहे, कधी म्हणता लातूर आहे, कधी म्हणतात परभणी, कधी म्हणतात मुरुड आहे, मलाच माहीत नाही त्या कुठल्या आहेत. आणि बीड जिल्ह्यामध्ये येऊन तुम्ही विनाकारण मी तर बॉस आहे, मी उपनेता आहे. आता पक्षामध्ये 48-40 उपनेते असतात. माझा फोटो तुम्ही का टाकला नाही म्हणून तिकडच्या विंगला सांगायचं की माझा फोटो तिकडे टाकत नाही, तुम्ही ह्यांचा कोणाचा फोटो टाकायचा नाही. मग त्यांची टीम आहे तिकडे, अंधार टीम, अंधार सेना, ती अंधार सेनाने सगळं वाटोळ करून टाकलंय. मग त्यांच्या जाचाला कंटाळून तुम्ही हा निर्णय घेतला? बिलकुल. मी सुषमा अंधारेच्या जाचाला नाही, त्यांच्या अतिरिक्त म्हणजे त्यांचा ॲडव्हान्सपणा जो आहे पक्षाबद्दल, म्हणजे जाणीवपूर्वक मानसिक त्रास देणे, विनाकारण पद काढण्याच्या धमक्या देणे, उद्याचा सामना वाचा म्हणणे, तुम्ही कामच करत नाहीत, तुमचं कामच नाही आहे, मी वरिष्ठांना कळवते, अशा पद्धतीने धमक्या दिल्याच्या नंतर मग काय करायचं? नेहमी ते बोलले अजिबात माघार घेणार नाही. रुपालीताई जरी त्या विंगमध्ये अजितदादासोबत जरी काम करत असतील तरी मी त्याच मतावर ठाम आहे. कारण की ज्या नेतृत्वाने आम्हाला महिला आयोगावर संधी दिली काम करण्याची, त्यावर आम्ही प्रामाणिकच महिलांचं काम केलं पाहिजे आणि मी स्वतः महिलांचं प्रामाणिक त्या ठिकाणी काम केलेलं आहे. काय सुषमा अंधारेंना इशारा असेल तुमचा? सुषमा अंधारेंना माझा एवढाच इशारा आहे, त्या नेहमी पक्ष नेतृत्वावर बोलत असतात, नेहमी त्या शिवसैनिकावर बोलत असतात, म्हणजे इकडे बाळासाहेबांच्या शिवसेनेबद्दल. परंतु आता सुषमा अंधारेला एकच माझा इशारा आहे, कारण की तुम्ही जर अशा पद्धतीने एकनाथ शिंदे भाई असतील, मी ज्या ठिकाणी आता प्रवेश करणार आहे त्या ठिकाणी वरिष्ठ नेते असतील,
त्यांच्याबद्दल जर तोंड पाडून जर बोलाल तर याद राखा, कारण की त्या ठिकाणी तुम्हाला चोप दिल्याशिवाय मी राहणार नाहीत. पद वाचावं म्हणून नाही, तर अतिशय माझ्या महिला आघाडीमध्ये त्यांनी एंटरटेनमेंट करायचा. या ठिकाणी महिला आघाडी नाही म्हणून वरिष्ठांना कळवायचं. आता मी त्यांना स्वतःला दाखवून देणार की महिला आघाडी मराठवाड्यात किती आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये किती आहे. हे तर फक्त माझे पदाधिकारी, आणखीन पदाधिकारी आले नाहीत. ताई, मागच्या काळामध्ये एका जिल्हा प्रमुख होत्या त्या जिल्हा प्रमुखांनी फक्त 2 कानशिलात लावल्या. मी जर त्या ठिकाणी राहिले असते, मला जर अशा पद्धतीने खालच्या पातळीचं बोलले असते ना, मी तिला पांढरशिपित केलं असतं त्या ठिकाणी. तुम्हाला उशीर नाही झाला काही निर्णय घ्यायला? नाही, मला उशीर अजिबात झाला नाही. मी तुम्हाला पहिलेही सांगितलं, मी माझ्या शब्दावर ठाम आहे. आणखीन सुद्धा ठाम आहे मी. अगदी मी पक्षप्रमुख उद्धव साहेबांना कंटाळून किंवा आदित्य साहेबांना कंटाळून ह्याच्यासाठी मी अजिबात गेलेले नाही. वरिष्ठांना पण मी वेळोवेळी सांगितलंय की साहेब, ह्या बाईचा मला प्रचंड त्रास होतोय. मी मराठवाडा समन्वयक मागितलं पक्षाकडे. माझ्या नेत्या विशाखाताई राऊत त्यांना मी माझं पत्र दिलं साहेबाच्या नावाने की मी मराठवाड्यावर काम करायला तयार आहे. माझ्याकडे तेवढी सहनशीलता आहे, मी काम करू शकते, कारण की माझ्याकडे महिला आयोगाचा ॲक्सेस आहे. त्या ठिकाणी जाऊन मी पीडित वंचित महिलांचं काम करू शकते, प्रशासनाला सूचना देऊ शकते, पक्ष वाढवू शकते. परंतु त्या ठिकाणी सुद्धा मला विशाखाताईंनी सांगितलं, मी वारंवार विचारलं, ताई माझं पद का जाहीर होत नाही आहे. मला विशाखाताईंनी स्पष्ट सांगितलं, संगीता मी काय करू. ती बाई त्या ठिकाणी दुसऱ्या लोकांना तुझ्या विरोधात त्या ठिकाणी सांगते की संगीताच्या मला पद देऊ नका. तिथून जर सुरुवात असेल तर माझ्यासारख्या तांड्यावरच्या मुलींनी करायचं काय. वारंवार वरडून गळा सुकला. गाडी जिडे चाकाला पैसे नाही राहिले, घरावर तुळशीपत्र ठेवून रात्रंदिवस पळायचं पक्षासाठी. त्याचं काय म्हणजे काय चीज आहे त्याचं सांगा मला. यापूर्वी तुम्ही रुपाली चाकणकर यांच्यावरती गंभीर आरोप केला होता. आता